सोलापूर शहरवासियांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि उद्याच्या आपल्या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे 54 उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती आणि 3 पूरग्रस्त आणि बाकीचे सगळे आमचे शिवसेनेचे आणि आमची इथं शहरामध्ये युती आहे असे आमचे 102 जागेवरती सगळे उमेदवार हे निवडणुकीसाठी उभे आहेत। मी शहरवासियांना एवढं सांगतो की निश्चित प्रकारे आपण हे आमचे जे 102 उमेदवार आहेत त्यांना आपण सगळ्यांनी एक मतदान रूपी जर आशीर्वाद दिला, त्यांना उद्या जर त्यांना एक काम करण्याची नगरसेवक म्हणून संधी दिली तर हे सगळे उमेदवार या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम, या शहराचा एक विकास, या शहराचा चेहरा बदलण्यासाठी हे उमेदवार चांगलं काम करतील। हे दिलेले उमेदवार हे निश्चित प्रकारे एक चांगले आहेत आणि त्यामुळं उद्याच्या या सोलापूर शहराच्या विकासासाठी माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांनी आमच्या या आघाडीला, आमच्या या युतीला, आमची जी युती आहे राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला आपण सर्वांनी त्यांनी मतदान करावं ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या सोलापूर शहरवासियांना मी आवाहन करतो। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आमच्या पक्षाचा जो विचार आहे फुले शाहू आंबेडकर विचारधाराला घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे। तो पक्षाचा विचारधारा आम्ही निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आम्ही काम भविष्यामध्ये करू। सर्व धर्म समभाव या ह्याच्याप्रमाणे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन कुठल्याही धर्माला कमी लेखणार नाही आणि त्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन या शहरासाठी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्ष निश्चित प्रकारे करेल हा विश्वास मी आपल्या माध्यमातून माझ्या शहरवासियांना देतो आणि माझ्या शहरवासियांना सांगतो की आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपण आमचं जे चिन्ह आहे, आमचं घड्याळ पुरस्कृत उमेदवारांचं ते प्रत्येकाचं वेगळं आणि त्याप्रमाणे आणि आमच्या शिवसेनेचे उमेदवार या सर्वांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती करतो। आपण करोनाच्या काळामध्ये विषय आपण काढला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज माझ्यासारखा कार्यकर्ता त्या काळामध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत होता। आणि विशेषतः सोलापूर शहरामध्ये मी आता माझं माझं काही जास्त सांगणार नाही, परंतु शहरातल्या नागरिकांना माहीत आहे, गरीब माणसाला माहीत आहे की करोनाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये करोनाच्या काळामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे केलेला आहे। आणि मला माहिती आहे की माझे शहरवासी हे काम माझे विसरलेले नसावेत, ते विसरणार पण नाही आहेत। पण निश्चित प्रकारे बाकीच्या इतर गोष्टीसुद्धा मी आज ते बाबतीत सांगत नाही। या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री म्हणून जे काही निर्णय त्यावेळेस करणं गरजेचं होतं ते निर्णय घेतलेले आणि सोलापूर शहराच्या विकासामध्ये निश्चित प्रकारे जे काही योगदान देणं गरजेचं होतं दिलेलं आहे। तर भविष्यकाळामध्ये त्याचा निश्चित प्रकारे माझे सोलापूरकर विचार करतील। हा विषय तिथल्या स्थानिक पातळीवरच असतो। इथं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, स्थानिक पदाधिकारी, शिवसेनेचे स्थानिक नेते, स्थानिक पदाधिकारी या सर्वांनी एकत्र मिळून हा निर्णय घेतलेला आहे। शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत। शेवटी स्थानिक पातळीवरती राजकारण हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे धोरणं किंवा प्रत्येक ठिकाणी तिथल्या स्थानिक परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून असतात, परंतु निश्चित प्रकारे या राज्यामध्ये मी नाव पण घेतो, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते माहिती म्हणून भक्कम आहेत आणि ते तिन्ही नेते या राज्यामध्ये चांगलं काम करत आहेत।